सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर पहिल्यांदाच आपण शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहत असाल, पहिल्यांदाच माझाही चेहरा पाहत असाल, म्हणजे तुम्ही या माध्यमावर नवीन असाल, तर तुम्हा तमाम प्रेक्षकांना पुनश्च कळकळीची विनंती, आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी सबस्क्राईब करून पुढे व्हा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या एकमेव माध्यमाला तुम्ही सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. काल ज्यावेळेस महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहामध्ये महाराष्ट्राच्या सर्वोच्च मंत्र्याला म्हणजे मुख्यमंत्र्याला मी एका त्या प्रकाराचं मी नाव घेत नाही, परत काय होतं हे यूट्यूब काय करतं, त्याला एज रिस्ट्रिक्टेड करतं, त्याच्यावर निर्बंध घालतं, ते व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचूच देत नाही. त्यामुळे मी काही शब्द विशेष टाळतो. जरी ते शब्द महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने भर सभागृहामध्ये उभ्या देशासमोर भर पटलावर आणले असले तरी सुद्धा आपण त्या शब्दांना थोडीशी आजच्या ह्या व्हिडिओपुरती थोडीशी मुरड घालूया. तुम्ही समजून जा मला काय सांगायचंय आणि कुठला शब्द मला उच्चारायचा आहे. तुम्ही मला समजता त्याचमुळे शिवसेना एक वादळ या माध्यमावर जवळपास 5 लाखांच्या वर आपण सारे एकवटलात. तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. काही शब्द मी टाळतो. काल ज्यावेळेस सर्वोच्च सभागृहामध्ये अगदी वर्णन करून एखाद्या घटनेचं कसं वर्णन केलं जातं आणि रंगवून ज्यावेळेस ती गोष्ट सांगितली जाते, मला खरंच अजूनही मी थोडासा शासन आहे या बाबतीत की मुख्यमंत्र्यांना नेमकं काय साध्य करायचं होतं. काल ज्यावेळेस खरं तर या खराचा आणखी एक व्हिडिओ आलेला आहे, तोही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे त्याच्यातला आक्षेपार्ह भाग मी काढून समाज प्रबोधनासाठी म्हणून मी तो भाग तुम्हाला दाखवणार आहे. त्यातला सगळा आक्षेपार्ह तो व्हिडिओ मी काढलेला आहे आणि फक्त मला जे उद्देश आहे माझं त्यामागचं तेवढा साध्य करण्यापुरताच मी व्हिडिओ तुम्हाला दाखवेन. काय साध्य करायचं होतं मुख्यमंत्र्यांना ते वाचून दाखवून त्यातला प्रत्येक शब्द न शब्द आहे असा बोलून. काल ज्या वेळेस मुख्यमंत्र्यांच्या हातामध्ये ती कॉपी होती, तक्रार कॉपी, FIR कॉपी, तुम्ही काय म्हणायचं ते म्हणा, त्याच्यामध्ये पोलिसांनी आहे तसं वर्णन करणं हा एक कायद्याचा भाग आहे आणि ते गरजेचं आहे. हे काही वेगळं सांगायची गरज नाही, कारण त्याच्यावरून कलम ठरतात, त्याच्यावरून परिस्थितीचं गांभीर्य ठरतं आणि त्याच्यावरून समोरच्याची शिक्षाही ठरते. काय गांभीर्याने तो अपराध केला गेला होता त्यासाठी पोलिसांना आहे असं वर्णन करावं लागतं. त्यातून ती एक त्याच्या मागची कहाणी उलगडत जाते. पण ती कहाणी महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहात वाचून दाखवण्याची खरं तर गरज काय होती, किंबहुना वाचायचंच असेल त्याच्या मागे तुमचा काही उद्देश असेल, आपण असं धरून चालूयात, मग ते शब्द टाळता आले नसते का. काल ज्या वेळेस माझ्याकडे तो चौथा व्हिडिओ आला असताना काल ज्या वेळेस मी म्हटलं हे दोन्ही प्रकार एकाच पातळीवर मोडतात, हा व्हिडिओ सुद्धा आणि हे बोललेलं सुद्धा. आपल्या बोलण्यातनं जर एखाद्याच्या मनामध्ये लज्जा उत्पन्न होत असेल तर ते बोलणं सुद्धा तितकंच दोषी आहे, हे माझं मत आहे. मी सर्वात प्रथम तुम्हाला कालचा आलेला तो व्हिडिओ दाखवतो. जवळपास 5-7 मिनिटांचा व्हिडिओ आहे. त्याला मी एकाच मिनिटामध्ये मी त्याला कट केलेला आहे, 1 मिनिटामध्ये. आणि त्यामागे मला काय सांगायचं ते चालू व्हिडिओच्या वेळेसच मी बोलून दाखवलेलं आहे. जरा एकदा हा व्हिडिओ पहा. अशोक खरातचा आणखी एक व्हिडिओ माझ्यापर्यंत पोहोचला. 7-8 मिनिटांचा जवळपास तो व्हिडिओ. त्यातला आक्षेपार्ह भाग मी काढून टाकलाय. उर्वरित भाग तुम्हाला दाखवतोय. त्यामागचा उद्देश, त्यामागचं तात्पर्य स्पष्ट आहे. हा व्हिडिओ बारीक पहा. या व्हिडिओमध्ये असलेली महिला काही वयाने जास्त नाहीये. अशोक खरातचं वय आणि तिचं वय जमीन आसमानाचा फरक. हे सांगण्यामागचं तात्पर्य एवढंच, या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठेही प्रतिकार दिसत नाहीये, कुठेही बळजबरी दिसत नाही. सर्व काही संगनमताने, सहमतीने, परस्पर सहमतीने चाललंय. हे राजकारण्यांना काहीच फरक पडत नाही, यांचं काही नुकसान देखील होत नाही. आज यांची पदं जातील, उद्या ह्यांना पदं मिळतील. नुकसान तुमचं आमचं होतं. हे सगळे प्रकार या बुवाबाजांपासून, या बायका लंपटांपासून आपल्या घरांना वाचवा. आपल्या घरात कुठे असल्या बुवाबाजा दिसत असतील वेळीच थांबवा, वेळीच ह्या कृत्यांना आवर घाला आणि समजवा आपल्या घरातल्यांना या असल्या बुवाबाजांकडे जाऊन काही उपयोग होत नसतो. आपली घरदारं वेळीच वाचवा, नाहीतर हे असले प्रकार कधी आपले उंबरठे ओलांडून आत येतील आपल्याला देखील कळणार नाही. एवढाच उद्देश. जय महाराष्ट्र. हा व्हिडिओ दाखवण्यामागचा माझा उद्देश स्पष्ट आहे.
हे प्रकार तुमच्या माझ्या घराचे उंबरठे ओलांडून आत येऊ नये त्यासाठी वेळीच सावध करणं हे फार गरजेचं आहे. लक्ष ठेवायला हवं, या सगळ्या गोष्टींवर बारीक लक्ष ठेवायला हवं. या बुवाबाजीपासून आपली घरं सांभाळा, एवढंच मला या मागे सांगायचंय. कुठेही ते बळजबरी दिसत नाही, कुठेही जोर जबरदस्ती दिसत नाही, सारं काही संगनमताने, सहमतीने, परस्पर संमतीने दिसतंय. हे प्रकार आता थांबवायला हवेत, यासाठी फक्त हा खटाटोप. आता येतो महत्वाच्या विषयावर, जो विषय काल महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहात गाजला. कसा हात फिरला, कुठे काय घातलं, लक्षात घ्या. मी पुन्हा सांगतो, हे सगळं आहे असं वर्णन करायची खरंच गरज होती का? आणि जर असेल तर ती नेमकी काय गरज होती, का हे सांगणं गरजेचं होतं? त्यातून काही तुम्हाला कोणाला सावध करायचं होतं का? समाजाला सावध करायचं होतं का? बरं, समाजाला सावध करण्यासाठी काही विशिष्ट शब्द टाळता आले असते. तुम्हाला वाटत असेल नेमके काय शब्द वापरले गेले? बऱ्याच जणांनी जर पाहिला नसेल देवेंद्र फडणवीसांचा तो कालचा संपूर्ण 25 मिनिटांचा व्हिडिओ, तर त्याला मी पूर्ण 1.5 मिनिटामध्ये कव्हर केलेला आहे. हा 1.5 मिनिटांचा व्हिडिओ पहा. याच्यामध्ये सुरुवातीचे जे शब्द वापरले गेलेले आहेत ते अतिशय, आता त्यालाही मी काय नाव देऊ, तुम्हीच त्याला काय सांगायचं ते सांगा आणि तुम्ही कमेंटमध्ये व्यक्त व्हा. जरा हा व्हिडिओ पहा. नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2025 या कालावधीत ओकस प्रॉपर्टीज कॅनडा कॉर्नर नाशिक येथे आरोपी अशोक खरात याने फिर्यादी यांची पत्नी हिस गरोदरपणात करावयाचे धार्मिक विधीचे कारण सांगून तिला बोलवून तिच्या पोटावर छातीवर हात फिरवून तिच्या योनीत बोट घालून तिचेवर बलात्कार करून तिचा शीलभंग केला. 26 रोजीच्या दरम्यान ओकस प्रॉपर्टी कॅनडा कॉर्नर नाशिक येथे फिर्यादी महिलेस बोलवून ती एकांतात कार्यालयात असताना 30 तांब्याच्या बाटलीमधील मंतरलेले पाणी पिण्यास देऊन धार्मिक विधीचे नावाखाली वेळोवेळी फिर्यादी यांच्याशी शारीरिक संबंध केले. यातून फिर्यादी यांना दिवस गेल्याने अशोक खरात यांनी गोळ्या खाण्यास देऊन फिर्यादी यांचा गर्भपात घडवून आणला. कार्यालयात येणाऱ्या महिलांना लघवी पाजून अघोरी प्रकार केले. ओकस प्रॉपर्टी कॅनडा कॉर्नर नाशिक येथे फिर्यादी व तिचे पती हे अशोक खरात यांना भेटण्यासाठी गेले असताना त्यावेळी अशोक खरात याने फिर्यादीचे पतीस बाहेर पाठवून फिर्यादीला एकटीला थांबवून तिच्या हातावर एक काळा दगड ठेवून तिच्या कानात मंत्र पुटपुटून तिच्या डोक्यावर पाठीवर हात फिरवून तिच्या छातीला स्पर्श करून यातील फिर्यादी हिला मुलगा व्हावा व तिची कौटुंबिक अडचण सुटावी यासाठी तिला आरोपी अशोक खरात याने वेळोवेळी ओकस प्रॉपर्टी कॅनडा कॉर्नर नाशिक येथे बोलवून तिला तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यास देऊन पेढा खाण्यास देऊन तिला गुंगी आल्यानंतर तिच्या गुंगीचा फायदा घेऊन तिच्याशी शारीरिक लगट करून तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध करून. खरं तर देवेंद्र फडणवीस हे शब्दांच्या बाबतीत, शब्दांच्या निवडीच्या बाबतीत किंवा सुसंस्कृत शब्द वापरण्यामध्ये पटाईत आहेत. त्यांचा हातखंडा आहे सुसंस्कृत शब्दांच्या बाबतीतला. आणि आजवरचा तुमचा माझा दोघांचाही भ्रम होता की देवेंद्र फडणवीस हे शब्दांच्या बाबतीत कायम सुसंस्कृत राहतील, पण आज हा सारा भ्रम मोडीत निघाला. आज तुम्ही पाहिलात कशा प्रकारे सर्वोच्च सभागृहामध्ये ते शब्द तंतोतंत आहे तसे वाचून दाखविले गेले. आता मला नवल वाटतं, मी पुन्हा एक गोष्ट सांगतो. समजा इथे आरोपी यांच्या पक्षाचा एखादा मंत्री असता, एखादा आमदार असता, एखादा नेता असता, यांच्या पक्षाच्या जवळचा असता, हे आहे असं वाचून दाखवलं गेलं असतं का? पहिला प्रश्न हा माझा. बघा, तुम्हालाही वाटत असेल कदाचित आपण एखाद्या बालकी खाल करतोय विषयाचं, तसं नाहीये. विषयाची दुसरी बाजू पहा. हे आहे असं वाचून दाखवलं गेलं असतं, किंबहुना दुसरी बाजू घ्या. याच्यामधला ज्याच्यावर हे सारं घडलंय ती समजा व्यक्ती किंवा ती महिला ह्यांच्या एखाद्या नेत्याची, यांच्या घरातल्या एखाद्या, म्हणजे कुणाचंही असो, यांच्यापैकी कुणाची कोणीतरी असती, नातेवाईक असती, तर हे असं वाचून दाखवलं गेलं असतं का? आपण फक्त सुसंस्कृतपणा फक्त आपल्यावर गोष्टी येतात तेव्हाच दाखवणार का? म्हणजे आता ज्याच्या बाबतीतला हा सगळा प्रकार वाचून दाखवला, ज्याने ही सगळी तक्रार दिली, ज्याच्या बायकोच्या, गरोदर बायकोच्या बाबतीत हे सारं घडलं, त्या व्यक्तीचा बऱ्याच जणांना माहिती ही व्यक्ती कोण आहे ते. जर ती व्यक्ती महाराष्ट्रातल्या बऱ्याच जणांना माहिती आहे, किंबहुना पुढे जाऊन ही व्यक्ती माहीत होऊ शकते, तर त्या व्यक्तीच्या बाबतीत काय घडलंय हे महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहामध्ये आणून, त्याला पटलावर आणून, देशभर दाखवून आपण नेमकं काय साध्य केलं याच्यामध्ये? सवाल बरोबर आहे की चुकीचा एवढं तुम्ही मला फक्त सांगा.
म्हणजे कुठे गेले ते सुसंस्कृत शब्द, कुठे गेले ते संवैधानिक शब्द, कुठे गेले ते संसदीय शब्द. आता संसदीय कामकाज मंत्री जे कोणी असतील त्यांना कदाचित ह्या सगळ्या गोष्टी कळाल्या असतील तिथे बसल्यानंतर, की खरंच हे योग्य आहे का, हे योग्य आहे का, हे योग्य आहे का. आपण म्हणजे आता वर्णनच करायचं होतं, मग तुम्ही असे अनेक प्रसंग महाराष्ट्रात साधं उदाहरण घ्या, संतोष देशमुखांचं प्रकरण घ्या. त्यांची हत्या झाली. वाल्मिक कराडच्या माणसांनी कशा प्रकारे अगदी त्याच्यावर लघुशंका, मी लघुशंका हा शब्द वापरतोय, पुन्हा चांगला शब्द वापरतोय, काय म्हणतात ते, कुत्र म्हटलं का राग येतो आणि श्वान म्हटलं का बरं वाटतं, असं आहे ते, अर्थ समान, पण काय शब्दांची मर्यादा पाळूयात. त्याचा मात्र असा वर्णन कुणी वाचला नाही. कशा प्रकारे काय घडलं कळू द्या लोकांना, त्या हत्येची तीव्रता, दाहकता, त्यातला तो माज कळू द्या लोकांना, तो नाही दाखवला गेला. आपल्याला हे वाचून नेमकं काय कळालं मला नाही माहिती, पण महाराष्ट्राने संस्कृती कायम जपलेली आहे. सगळ्याच बाबतीत महाराष्ट्र घाणेरड्या उदाहरणांचं म्हणजे एकमेव देशात उदाहरण दिलं जातं. अगदी मी तुम्हाला म्हणजे विचार करा ना, आपल्याही घरात महिला आहेत, आपल्याही घरात स्त्रिया आहेत, आपल्याही घरात मुली आहेत. आपण हे असा प्रकार कधी करू का, एखाद्याचं वर्णन असं वाचून दाखवू का. मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो ज्यामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांच्या पत्नी स्वतः आपली वैचारिक प्रगल्भता दाखवताना, मला कुठला हा कार्यक्रम माहित नाही, 2022च्या जूनच्या आसपासचा असावा हा कार्यक्रम माझ्या मते. या कार्यक्रमामध्ये वेश्या व्यवसायावर त्यांचं मत त्यांनी उघडपणे प्रदर्शित केलं. वेश्या व्यवसायावर बोलत असताना त्या म्हणतात वेश्यांना सुद्धा आता लीगल केलं गेलं पाहिजे. सगळं मान्य, मला त्यांच्या विचारांना कुठे काट मारायची नाही, काही नाही. पण आज आपण अशा समाजात राहतोय जिथे ह्या सगळ्या गोष्टींकडे आजही आहे आणि त्यामुळे अजूनही आपला समाज सुरक्षित आहे. मी सांगेन, आपण म्हणतो ह्या सगळ्या गोष्टी आता काय खुल्यात होऊनच जाऊ द्या. ते कसं असतं, दारू चोरून विकली तर तिला ब्लॅकने तिचा मार्केट रेट वाढतो, त्यापेक्षा खुल्यात उघड विकू द्या. तसंच चाललंय गुटखा तंबाखूचं. गुटख्यांचं काय, खुल्या मार्केटमध्ये विकलं असतं लोकांना स्वस्त पडलं असतं, तर ब्लॅकने लोक 100-150 रुपयांचा गुटखा विकत घेतात. अगदी तोच प्रकार इथे घडतोय. याला लिगल स्वरूप द्या, लपून करण्यापेक्षा खुल्यामध्ये करू द्या. ही विचारसरणी झाली असावी, प्रबोधनकारी विचारसरणी असावी. पण अशी म्हणतात काय, कुठल्या देशांचं नाव घेतलं तिथे टॅक्स मिळतो म्हणे वेश्या व्यवसायातनं. आता टॅक्स साठी आपण वेश्या व्यवसायाला सुद्धा लिगल करणार आहोत का. हा व्हिडिओ तुम्ही पाहिला असाल तसा, पण पुन्हा एकदा पहा. आपल्याला आपल्या मागे भारतीय जनता पार्टी उभी आहे. मी तर सरकारला हे म्हणेन की जसे दुसरे व्यवसाय असतात तसं वेश्या व्यवसायाला पण एक डिग्निटी मिळायला पाहिजे, त्याला एक प्रोफेशन म्हणून एक्सेप्ट केलं जायला पाहिजे. आणि इनफॅक्ट जर्मनी सारख्या देशांमध्ये तर वेश्या व्यवसाय जे करतात ते एक रिस्पेक्टेबल स्थान आहे आणि ते टॅक्स पण भरतात. अमृता फडणवीसांचे हे महान विचार ऐकल्यानंतर, हे क्रांतिकारी विचार ऐकल्यानंतर महाराष्ट्र नेमका कुण्या दिशेने चाललाय हे तुम्हाला स्पष्ट झालं असेल. आता तुम्ही म्हणाल चाललाय हा शब्द थोडा चुकीचा आहे, पळतोय म्हटलं तरी योग्य वाटेल. अगदी बरोबर म्हटलात तुम्ही. अमृता फडणवीसांचे हे क्रांतिकारी विचार, देवेंद्र फडणवीसांचे ते क्रांतिकारी विचार, महाराष्ट्र खरंच सांस्कृतिक राहिलाय का. आज त्या झिरवळांची हिरवळ असा एक नवीन एपिसोड आलाय. काय कशासाठी म्हणून आपण हा सारा अट्टहास केलात. 1500 साठी आपण विकलो जातो, आपण कवड्या रेवड्यांसाठी विकलो जातो आणि महाराष्ट्राचा हा असा सत्यानाश करून घेतो. असो, आपण 2.5 वर्षांची उद्धव साहेबांची कारकीर्द पाहिली, त्या 2.5 वर्षात कोविडचा संघर्ष पाहिला, त्या 2.5 वर्षात आलेली महामारी पाहिली, पण त्या 2.5 वर्षात हे घाणेरडे प्रकार महाराष्ट्रात झाले नव्हते. त्या पूजा चव्हाणचं एक प्रकरण येत होतं, उद्धव साहेबांनी चौकशीच्या अगोदर राजीनामा घेणारा तो महाराष्ट्राचा एकमेव मुख्यमंत्री होता, राजीनामा घेणारा. आणि त्याच माणसाला आज चौकशी थांबवून पुन्हा मंत्रिमंडळात घेणारे हे माणसं. फरक स्पष्ट आहे. अजूनही तुम्हाला कळत नसेल तर तुमच्यासाठी एक मानाचा जय महाराष्ट्र, सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी.